काजू आहेत, हे गावावरून आणलेले काजू आहेत आणि आज मी याचं तुम्हाला काजू मसाला बनवून दाखवणार आहे। आज मी काजू मसाला बनवणार आहे। हे काजू माझी भाजी घेऊन आली, आज तुमच्याशी मी ही रेसिपी शेअर करणार आहे। त्यासाठी मी काजू पहिल्यांदा धुवून घेतले, आता हे थोडा वेळ गरम करण्यासाठी ठेवणार आहे, म्हणजे ह्याची सालं निघतात व्यवस्थित। असं नाही काढायला गेलं तर व्यवस्थित निघत आणि त्याचा चीक जो काय असेल तो पण थोडंसं पाणी गरम केल्यामुळे निघून जातो। मग आज मी तुमच्याशी भाजी शेअर करणार आहे आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। नवीन वर्ष सर्वांना खूप छान आनंदाचं समाधानाचं जाऊ दे, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। चला मग आपण रेसिपी बघू। बॉईल करायला ठेवणार, मग ह्या बॉईल केल्यामुळे ह्याचा चीक पण निघून जाणार आणि सालं पण लवकर येतात, त्यामुळे मी याला बॉईल करायला ठेवणार। आणि वाटण्यासाठी लागणारं साहित्य आता मी तुम्हाला सांगते बघा। हे टोमॅटो आहे, कांदा एक घेतलेला आहे, 2 टोमॅटो, कांदा, लसूण, थोडंसं आलं, हिरवी मिरची, 2-3 हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडेसे तीळ घेतलेले आहेत आणि थोडंसं मगजमुळे त्या भाजीला छान थिकनेस येतो, त्यामुळे मी थोडेसे मगज घेतलेले आहेत। चला मग आता हे सर्व मी वाटण आहे ते चांगलं असं भाजून घेणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी रेसिपी दाखवते। चला आपण आता रेसिपी बनवायला चालू करूया। सर्वप्रथम मी कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये सर्व हे जे कांदा टोमॅटो सर्व आहे ते थोडंसं तेल टाकून छान असं खरपूस असं भाजून घेणार। तोपर्यंत इथे माझे छानपैकी आपले काजू पण गरम पाण्यामध्ये छानपैकी चीक वगैरे सर्व निघून घेऊन सालं छान येत आहेत त्याची, ती आता मी सर्व काढून घेणार। आणि त्यानंतर वाटण जे आपण बनवलेलं आहे कांदा टोमॅटोचं ते मिक्सरमध्ये थोडंसं छानपैकी फाईन अशी पेस्ट बनवून घेणार आहे। तोपर्यंत हे आपले काजू आहेत ते मी सालं काढून घेते। आता हे वाटण पण रेडी झालेलं आहे, त्यामध्ये आता मी हे थोडेसे मगज टाकले आणि थोडेसे तीळ। तिळामुळे पण छान आणि मस्त टेस्ट येते आणि आपल्या भाजीला छान तेल सुटतं, खूप छान तेल सुटतं। त्यामुळे माझं हे वाटण तयार झालं। आता हे वाटण मी थंड झालं, आता मिक्सरमधून मस्तपैकी पेस्ट बनवून घेणार आहे। इकडे तोपर्यंत कढई पण ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरं चांगलं मस्त तडतडवून घेणार आहे। त्यानंतर त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकणार आणि ती छानपैकी सुंदर अशी खरपूस परतवून घेणार। आणि जे मी वाटण केलेलं होतं कांदा टोमॅटो मगज तीळ सर्व ते ह्या तेलामध्ये छान असं परतून घेणार, की त्याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घेणार मी। भाजी एकदम मस्त टेस्टी छान होते आणि एकदम कमी साहित्यामध्ये ही भाजी होते। आता मी मीठ, हळद, आपली लाल काश्मीरी पावडर, मालवणी मसाला, गरम मसाला, आपला किचन किंग मसाला हे सर्व टाकून छान असं खरपूस असं परतवून घेणार आहे। आणि मसाले थोडेसे जळू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, का तर त्या मसाल्याला जळू नये आणि मसाले छान असे शिजतात आणि छान असं त्याला तेल पण सुटतं। बघा आता किती छान मस्त तेल सुटलेलं आहे आणि भाजीचा मसाला पण छान रेडी झालेला आहे, कलर पण सुंदर आलेला आहे। थोडंसं झाकण लावून थोडा वेळ ठेवून देणार इथे। तोपर्यंत माझे काजूचे सालं पण सर्व काढून झालेली आहेत आणि मस्तपैकी आपल्या मसाल्याला छान उकळी आलेली आहेत। आता मी काजू त्यामध्ये छानपैकी असे घालून घेणार आणि आपली भाजी रेडी। खूप सुंदर आणि मस्त लागते आणि हे मला कोकणामधून काजू आले होते, खूप भारी आणि मस्त होते आणि भाजी एवढी टेस्टी झाली होती ना, खूप सुंदर झाली होती। आपल्या घरच्या घरी एकदम हॉटेल स्टाईल भाजी, आपण हॉटेलमध्ये जी भाजी खातो त्याचप्रमाणे ह्यामध्ये तुम्ही जर थोडंसं वरून मलाई घातली तर खूप छान होते। घरातली मलाई घाला, नाहीतर आपली क्रीम मिळते बाजारातली अमूलची ती घाला, खूप सुंदर आणि टेस्टी भाजी होते। बघा माझी भाजी इतकं मस्त आणि सुंदर आणि कलर पण किती छान आलेला आहे बघा। काजू ते थोडेसे बॉईल केल्यामुळे पटकन शिजतात आणि भाजी एक नंबर झाली होती। तुम्ही पण ही भाजी नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की भाजी तुम्हाला कशी वाटली, भाजीची रेसिपी, आणि तुम्हीही नक्की करा। चला सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।